तर समायोजन होणारच आहे शिक्षकांचं, संच मान्यतेमध्ये अतिरिक्त शिक्षक करतातच, पण एक वेळा यांना न्याय द्या अशी एक विनंती आहे. दुसरी विनंती, आता टप्पावाढ करतात आहात, प्रचलितचा निर्णय द्या. प्रचलितचा निर्णय जर आपण दिला तर पुढच्या आणि केसरकर साहेबांनी मागे कबूल पण केलं होतं की प्रचलितचा जी आर आपण काढू दुसरा टप्पा देताना. तर तिसरा विषय असा आहे की 1 नोव्हेंबर 5 पूर्वीचे जे 26,000 शिक्षक आहेत त्यांना आपण पेन्शन देण्याचं कबूलच केलेलं आहे. त्याचाही जी आर या अधिवेशनात काढा ही विनंती आहे. पुणे स्तरावरच्या ज्या आघोषित शाळा आहे ना साहेब, शासनाने घेऊन दिलं डायरेक्टरला की तुम्ही तुमच्या स्तरावरून कार्यवाही करा, पण ते काही केलं करत नाही. आपण ती यादी बोलवून घ्या, आपण कार्यवाही करा, नाही तर त्यांना कडक सांगा. पुणे स्तरावरच्या शाळा आहेत आता ज्यांना अजून टप्पावाढ मिळाली नाही किंवा अनुदान मिळालं नाही, त्यांना त्रुटी झाली, नंतर ती आता त्रुटी दुरुस्त झाली, आता त्यांच्याकडे सगळ्या आहे, पूर्ण भरपूर सगळं झालेलं आहे. आता त्यांना एक नाही, तो वेगळा, ती त्रुटी वेगळीच आहे. अनुदान देताना वेळी ज्या पात्र नव्हत्या काही कारणासाठी त्यांना आपण नंतर मुदत देऊन पात्र करून संचालकांकडे बोलावलं. आता ते देताना जर ते एक डायरेक्टरला आदेश द्या पटकन द्या म्हणून, नाही तर मग त्याचं ते बोलवा तरी आपल्याकडे. ठीक आहे. आणि एक वेळेस 23-24 ची पटसंख्या पाहून द्या. नाही सर, ऍव्हरेज होतच नाही आता साहेब. 15 वर्ष काम केलं त्यांनी. ऐका ना, त्यांना अतिरिक्त ठरवा सर तुम्ही. साहेब वेगवेगळ्या आहेत या नाही ना साहेब. 23-24 ला जे पूर्ण 30 पट आहेत आता यांची शाळा आहे, कॉलेज आहे, ज्युनियर कॉलेज. नाही 10-15 नाही म्हणत साहेब मी, 24 मध्ये ज्यांची पूर्ण पट आहे शेवटच्या वर्गाचा. सर तसं नाही होत ना आता ते साहेब 15 वर्षांनी काम केलेलं आहे, थकले आहे सर लोक, अक्षरशः भिकेला लागले. सर विनंती करतो तुम्हाला, एक वेळा खास बाब म्हणून द्या, एक वेळा फक्त. त्याच्यामध्ये सीएम सर तुम्ही सांगा. एक सबमिशन असा विषय असा आहे की शेवटच्या वर्गाला 30 पटसंख्या मिळत नाही, म्हणून त्या अनुदानाबद्दल शेवटला 10 असले शेवटच्या वर्गात तरी चालेल म्हणाले. नाही 30 पाहिजे त्यांना, 30 आणि आता 23-24 ला 30 आहे साहेब. इतर वर्गात सुद्धा असले तर 30-35 काही लोकांनी नुसतेच शेवटच्या वर्गापुरते ऍडमिशन दाखवली आहे आणि 30 ची संख्या केलेली आहे. ते तुम्हाला मान्य आहे का? शाळा तर चाललीच पाहिजे. साहेब काही लोक विद्यार्थी जर कमी झाले तर शिक्षक अतिरिक्त आणि ती शाळा ऑटोमॅटिक बंद होते. नाही काढून द्या त्याला, दुसऱ्या शाळेत देतो. मग एक वेळा त्यांना अनुदान पहिलं दिली मान्यता, नंतर परत मान्यता कॅन्सल केली. एकदा दिली ना मान्यता परत एक विद्यार्थ्यांमुळे मान्यता कॅन्सल केली, अनुदान मंजूर झालं. या लोकांना तुम्ही 20% त्यांना 40% काढून घेत नाही. बघा मग हे साहेब म्हणतात तो वेगळा विषय आहे. तिथं 10 मुलं सुद्धा एका वर्गामध्ये शेवटच्या ह्याच्यामध्ये 30 दाखवली. पुढच्या वर्षी ती जाणारच ना, कारण आपल्याला 5-10 मुलं वर जाणार. कोण सर एक वेळा द्या आणि त्या शिक्षकाला अतिरिक्त ठरवा. त्याला अतिरिक्त ठरवा सर. पुढच्या वर्षी ती उदाहरण आहे त्याची सर. छान कमी आहे, नाही संख्या कमी आहे. अरे पण एक असं आहे आपण बघा असं काय करता कामा नये. जे आहे बाबा ठीक आहे, कोणाचा अन्याय होऊ नये हे बरोबर आहे, पण अगदी तुम्ही अगदी
नियम बाह्य काम करा आणि ते म्हणजे त्याला जिथं नाहीच आहे काय त्याला पण श्रीकांत देशपांडेजी तुम्हाला सांगतो नाही मी नियम बाहेर सांगतच नाही. मी माझी विनंती करतो तुम्हाला. विनंती काय सर विषय असा आहे की नाही, बघा. 16 आपण पाहतच नव्हतो विद्यार्थी संख्या. या वर्षी 16 पासून पाहायला लागलो. काय 16 पासून पाहायला लागलो आणि आता आपण जेव्हा नाही, काही गेलो समजा आर्टिफिशियल सगळं जर आकडेवारी दाखवत असेल तर त्याला मदत करायची. नाही त्याला त्याच्यावर कारवाई करा. साहेब चुकीचं असेल तर मी फक्त जे जेन्युइन आहे त्याच्याबद्दल बोलतो. खोटं असेल तर करू नका. मुंबईचे मोठे महत्वाचे मुद्दे आहेत. एक अतिरिक्त शिक्षक जर मुंबईमध्ये निवडणूक कार्यालयात बीएलओ म्हणून ड्युटी करायला पाहिजे तर त्याला शाळाच मिळावी, शिक्षकालाही शाळाच देण्यात यावी आणि त्याच्यासाठी मी स्टेटनी टीचर एक योजना तयार केलेली आहे. मी साहेबांची त्याच्याबद्दल ठीक आहे आपण आता पॉझिटिव्ह घेऊ जे काय सर आपण आता 500 अतिरिक्त शिक्षक होते. हा, सगळ्यांना तर दिसतं. मी तुम्हाला एक नोट बनवून दिली आहे. मी वाचून घेतली. आणि आता तर त्या नाही का सर? आणि माझ्याकडे दुसऱ्याकडे 500 ची आहे. मुंबईत ठीक आहे, शिक्षकांवर अन्याय होणार नाही असं आपण करू. मी 2 शब्दामध्ये आपला विषय आता ऐका आता याच्यामध्ये श्रीकांत देशपांडेंनी जी सूचना केलेली आहे त्याच्यावर आपण नक्की त्याच्यावर वर्किंग करू, त्याच्यावर थोडा अभ्यास करू आणि तो पण कसा मार्गी काळ लावायचा ते आपण बघू. साहेब, आम्ही 2016 आणि 17 या वर्षात म्हणजे 2016 ऑक्टोबर आणि 17